नमस्कार। मी अद्रक लसूण पेस्ट बिना सोलता लसूण कशी करायची ते मी सांगणार आहे, ते मी दाखवणार आहे तुम्हाला। त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा तुम्हाला आवडल्यास आणि कमेंट करा। हे बघा, मी लसूण घेतला आहे आणि अद्रक घेतला आहे। हे 60% लसूण आहे आणि 40% अद्रक आहे। ह्याची मी गाठ फोडून त्याच्यामधले ते दांडा असतो ते काढून घेतला आहे आणि त्याच्या वरचं असतं ते काढून घेतलं आहे। आणि आता हे सगळं लसणाच्या पाकळ्या वेगळ्या केल्या आहेत आणि मी हे सगळं पाण्यामध्ये टाकून घेत आहे। हे गरम पाणी नाही आहे, हे थंडच पाणी आहे। ह्याच्यात टाकून मी घेत आहे। आता हे पाण्यामध्ये टाकून 2 मिनिटं झाल्यावरती लगेच आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा, लसूण बिन सोलताच ठेवला आहे। आता हे बघा, मिक्सर चालू करत आहे। हे बघा, ही अद्रक लसूणची पेस्ट मस्त पांढरी शुभ्र आणि अख्खा 1 महिना टिकते। ही तुम्हीही करून बघा, म्हणजे लसूण सोलायची झंझट नाही आणि अद्रक लसूण पटकन बनवून तयार होते। मी आता ह्याच्यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकलं आहे। आता परत मी मिक्सरला फिरवून घेत आहे आणि 2 चमचे मी सफेद विनेगर टाकलं आहे, व्हाईट विनेगर। आता परत मिक्सरला फिरवून घेते। आता मिक्सरला फिरवून झाले आहे। आता आपण एक वाडगं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जी पुरण चाळायची चाळणी असते ती ठेवायची आहे त्याच्यावरती आणि हे मिक्सरच्या भांड्यातली अद्रक लसूण पेस्ट ही त्या चाळणीवरती ओतायची आहे। चाळणीवरती टाकून त्याला आपण जसं पुरण घासतो तसं हे चमच्याच्या साहाय्याने असं घासायचं आहे। जसं पुरण करतो तसं करायचं आहे, तर खाली अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित निघते आणि वरती त्याचा चोथा राहतो। हे बघा, मी कसं असं घासून घासून करत आहे। हे बघा, फक्त त्याचा चोथा राहतो, ह्याच्यामध्ये काही वेस्ट होत नाही। हे बघा, झालं आहे। हे बघा, अद्रक लसूण पेस्ट किती छान, किती पांढरी शुभ्र झाली आहे। ही काळी पडत नाही ना काही नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये व्हाईट विनेगर टाकल्याने ह्याची शेल्फ लाईफ वाढली आहे आणि मीठ टाकल्यामुळे थोडीशी अद्रक लसूण पेस्टला चव आली आहे। बस, आता हे मी बाटलीमध्ये भरून ठेवत आहे। हे आपण फ्रीजच्या बाहेरही ठेवू शकतो, असं नाही की फ्रीजमध्ये ठेवायचं। हे फ्रीजच्या बाहेरही 1 महिना तर राहू शकतं। तर अशी अद्रक लसूणची पेस्ट बिना सोलता किती छान रवाळ झाली आहे बघा, तुम्ही त्याचं टेक्स्चर बघा। मस्त वाटते। आणि आता हा त्याचा चोथा राहिलेला हा मी फेकून न देता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि परत मी मिक्सरला थोडासा हा फिरवून घेत आहे। हे बघा, ते चोथ्यामधून मग थोडंसं जी पाणी टाकलेली पेस्ट आहे ती आपण 2-3 दिवसामध्ये आपण कशा भाजीमध्ये वगैरे डाळीचा सार बनवतो किंवा रस्सा भाजी बनवतो त्याच्यामध्ये टाकू शकतो। हे बघा, पूर्ण चोथा बाहेर आला आहे। धन्यवाद।